नमस्कार सर्व माता भगिनींचं लाडके बहीण योजनेच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आजच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। जर तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल म्हणजेच पात्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे। एकंदरीत आज लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे, एप्रिल हप्ता आणि मागील सर्व पैसे सुद्धा मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 5,600 इतकी रक्कम सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल हप्त्यासाठी, गॅस कनेक्शनसाठी आणि ओवाळणीचे पैसे सोडण्यासाठी 1,200 कोटी मंजूर केलेले आहेत। आजपासून हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। काही माता भगिनींना, काही लाडक्या बहिणींना सकाळपासून पैसे आलेले आहेत। तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। म्हणजेच आज सर्व माता भगिनींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे। भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याची हप्त्याची वाट पाहत होते। सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे कधी येतील याची सुद्धा वाट पाहत होते। सोबतच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त बोनसच्या स्वरूपामध्ये, ओवाळणीच्या स्वरूपामध्ये पैसे देण्यात येणार होते, परंतु त्यावेळेस सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यावेळेस पैसे देण्यात आलेले नव्हते। त्यामुळे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होणार आहे। सोबतच काही बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल, त्याच माता भगिनींना, त्याच ताईंना पैसे येणार आहेत। सोबतच आज लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आताच सांगितलं की आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट 3 गॅसचे पैसे येणार आहेत। ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच आज पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये अप्रूव्ह असेल तर तुम्हाला आज एकंदरीत गॅसचे पैसे, एप्रिल हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु आज राज्य सरकारकडून बँकांवरती नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या बहिणी या नियमांचं पालन करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे मिळणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एप्रिल हप्ता पाहिजे असेल, गॅस कनेक्शनचे पैसे, बोनसचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही सुद्धा जे बँकांवरती नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा पाळायचे आहे। ज्या बहिणी या बँकांवरती जे नियम लावलेले आहेत त्या नियमांचं पालन करणार आहे त्याच बहिणींना आज या 3 लाभांतर्गत पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांचं पालन करणार नाही त्या बहिणींना पैसे येणार नाही। थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक सुद्धा आलेले आहे। तर त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बँकांवरती नियम लावण्यात आलेला आहे, कारण बँकांमध्ये विविध प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा होत चाललेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणींची फसवणूक झालेली आहे। त्या दृष्टिकोनातून आज बँकांवरती नियम लावलेले आहे, जेणेकरून बँकांमधील सर्व पैसे लाडक्या बहिणींचे चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित सुद्धा राहून जातील। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या नियमांचं पालन करायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जो पहिला नियम आहे तर तो पहिलाच नियम डीबीटी संदर्भात आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी। बघा एकंदरीत ज्या बहिणींची डीबीटी ऍक्टिव्ह असेल, ज्या लाडक्या बहिणी डीबीटी ऍक्टिव्ह करतील त्याच बहिणींना आज पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह केले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजेच डीबीटीचा निर्णय सर्वात महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही डीबीटीची विशेष काळजी सुद्धा घ्यायची आहे। अन्यथा जर तुम्ही डीबीटीची काळजी घेतली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच दुसरा नियम म्हणजे बँकांची केवायसी। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा केवायसी करायची आहे। जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। राज्य सरकारचा आज सर्वात मोठा निर्णय आलेला आहे। आज परिपत्रक सुद्धा काढलेलं आहे। ज्या बहिणी केवायसी करणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत। परंतु
ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्या बहिणींनी सर्वात अगोदर KYC करायचे आहे, तरच तुम्हाला पुढच्या महिन्यापासून धान्य मिळेल. सोबतच हप्ते सुद्धा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला रेशनवरती धान्य मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा मिळणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो बँकांवरती तिसरा नियम लागू झालेला आहे, तर तो तिसरा नियम आधार सीडिंगच्या संदर्भात आहे. म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा सध्याच्या स्थितीला तुमचे आधार कार्ड लिंक नसल्यास तुमचे ते पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतील, तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार नाहीत. एकंदरीत तिसरा नियम महत्त्वाचा आहे. आधार सीडिंग तुम्ही लवकरात लवकर करायचं आहे, अन्यथा तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे. म्हणजेच तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे येणार नाही. ज्या बहिणींचा आधार कार्ड बँक खात्याशी आणि पॅन कार्ड बँक खात्याशी लिंक आहे त्याच बहिणींना आज पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. कारण या पॅन कार्डच्या आधारावरती सरकारला सुद्धा कळणार आहे की तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे का, सोबतच तुमच्या घरामधील एखादा सदस्य नोकरीला आहे का, त्यावरूनच त्यांना सुद्धा अंदाज लागणार आहे. सोबतच आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात येणार आहेत आणि काही प्रमुख बँकेमधूनच हे पैसे सुद्धा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे त्या प्रमुख बँका आणि ते प्रमुख जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्व जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार नाहीत, सोबतच सर्व बँकेमध्ये हे पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना आज तिन्ही लाभांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. ते 10 जिल्हे सुद्धा बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, तिसरा जिल्हा गोंदिया जिल्हा, चौथा जिल्हा भंडारा जिल्हा, पाचवा जिल्हा नागपूर जिल्हा, 6वा जिल्हा वर्धा, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा अमरावती, 9वा जिल्हा अकोला आणि 10वा जिल्हा वाशिम जिल्हा. म्हणजे टोटल मिळून या 10 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच आज 15 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्या 15 बँका सुद्धा बघून घेऊया. ज्या बहिणींचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 15 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक येस बँक, तिसरी बँक विजय बँक, चौथी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक युको बँक, 6वी बँक भारत बँक, 7वी बँक ॲक्सिस बँक, 8वी बँक बँक ऑफ बडोदा, 9वी बँक बँक ऑफ इंडिया, 10वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक HDFC बँक, 13वी बँक ICICI बँक, 14वी बँक इंडस बँक, 15वी बँक IDFC बँक. म्हणजे टोटल मिळून आज या 15 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत आणि 10 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि एप्रिल हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे. एकंदरीत आजच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही माता भगिनींनी, कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. सर्व बहिणींना समान पैसे येणार आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. आणि ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असतील तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्ही तक्रार सुद्धा नोंदवायची आहे, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवणार आहे, सोबतच लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार नोंदवणार आहे, त्यांनाच पैसे येणार आहेत. एकंदरीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती. ही अपडेट तुमच्यापर्यंत न चुकता अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेसंदर्भातची महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.